माईक घेतला, माईक नवीन. हे माईक आहे, छोटं कॉम्पॅक्ट आहे एकदम. आणि हे हा माईक आहे, हे 2 माईक आहेत. आणि हे ते कॅमेरा लावायला लागतं. म्हणजे जे कॅमेरा यूज करतात त्याला हे त्याचा फायदा त्याला आहे. हे काय आपल्याला काय त्याचा यूज नाही आहे, म्हणजे मला तर यूज नाही त्याचा. हे आहे ते जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करायचं असते तेव्हा तुम्हाला फोनला कनेक्टर द्यायला लागतं, त्याच्याने ते कनेक्ट होतं. एवढंच मला माहिती आहे. आणि हे USB आहे. USB नाही, CC टेप आहे. जशी म्हणजे 17-16ला ते बसू शकते, किंवा सगळ्या ॲप कुठलं सॅमसंग याला पण बसू शकते ते. ओके, हे आहे ते जेव्हा म्हणजे गळ्यात घालायचं. आणि तो माईक आहे ना, त्याला हे करून गळ्यात घालायचं. म्हणजे दिसायला नाही, हाईड करण्यासाठी आहे ते. म्हणजे कुठं किंवा आपण वॉकवरती आहे किंवा हाईड करायचं आहे पॉडकास्ट किंवा काय आपल्याला असं टाईमपास करायचं असेल त्यासाठी आहे. मग काय छोटं प्लग इन आहे. त्याचे ते सॉफ्ट आहेत ज्यांनी आवाज व्यवस्थित यायला पाहिजे. वारं बिरं काय असेल तर ते यूज होण्यासाठी, म्हणजे ते कट ऑफ होण्यासाठी ते देतात. लावायचं असते पुढं असं पुढं लावायचं. लावलं की ते जरा वारं बिरं काय येणार असं तर ते थांबते. क्वालिटी चांगली आहे त्यांनी. ते घेतले, माझा मित्र आहे विराज गुंडाळे म्हणून कोल्हापूरमधला, त्याच्याकडून घेतले. लकील त्याकडे अवेलेबल पण होतं, लगेच जाऊन घेतलं. त्याने मला घरी पार्सल केलं सोडली. पण चांगला आहे. आता बघू त्याची क्लॅरिटी चेक करूया, आपण व्हॉईस क्लॅरिटी चेक करूया कशी आहे. म्हणजे विदाऊट माईक कसा आवाज येतो आणि विथ माईक कसा आवाज येतो आपण जरा चेक करूया. ब्लिंक होते तिथं, आता ब्लिंक होते काय? हॅलो हॅलो, माझं चॅनल कसं वाटतं सगळ्यांना? चांगलं वाटत असेल तर कमेंट करा की, कधी कमेंट करा, सबस्क्राईब करा. टेस्टिंग करतोय. हे आहे की नाही, हे असं हे लावू शकतं असं दिसते. आता पप्पांचं पॉडकास्ट घेणार आहे मी गोकुळच्या बाबतीत. बघूया कसं येतं त्याचं क्लॅरिटी. आणि त्यानंतर बघू जरा पॉडकास्ट चालू करायचं म्हणतोय. सलोनीचाच घेणार आहे पहिला पॉडकास्ट. कॅमेऱ्याच्या मागं असून सुद्धा ती बोलत नाही, म्हणजे बघा. आणि तिला हे चालू करायचं होतं, काय व्लॉग चालू करायचं. ते माझ्या आधी चालू करायचं होतं, तरी त्यांनी चालू केलेलं नाही, मी चालू केलं. म्हणजे बघा माझ्यात किती डेअरिंग असेल, विचार करा. कॉम्पॅक्ट आहे, चांगला आहे की नाही. काय एवढं भीतं काय करणं आवडत होतं खरंच. ते सबस्क्राईबमध्ये मला लय मोठा अडचण आहे. ती अडचण तशी मिटवायची आता सलोनी मला सांगणार आहे. नेमकं काय विषयाचं खरं सांगायला लागलं. माझं सगळं नॅचरली निघते, त्याच्यामुळं मी अनफिल्टर्ड. लक्षात आलं तुझ्या? हे पण मला हे आवडलं खरं. म्हणजे मी चेष्टा करत नाही, मला ते आवाज आणि याचा लगेच जाणवलं. माझे मागचे 2-3 ब्लॉग हे झालेत. आवाज मला दोघं तिघं म्हटले की आवाज तुमचा व्यवस्थित येत नव्हता. ते म्युझिक टाकलेलं ते आवाज येत नव्हता व्यवस्थित मला. तुला काय वाटतं? बोल. म्युझिक जास्त होतं आणि आवाज येत नव्हता ना. पहिल्यांदा रेकॉर्ड करायला माहिती आहे का, सलोनी ह्या पहिल्यांदा रेकॉर्ड करायला लागल्यात माझा फोन घेऊन माझा ब्लॉग. एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता त्यांना पण तुम्ही सगळ्यांनी सांगा, तुम्ही पण चालू करू शकताय. आणि माझ्यापेक्षा जास्त कंटेंट तिच्याकडे असते. माझ्याकडे तर कंटेंट नाही, मी काही जोडून सगळे व्हिडिओ टाकत असतो. सलोनी विश्वजित पाटील आणि पद्मिनी विक्रांत देसाई
हे दोघांनी पण माझ्या आधी चालू करणार होते. नोट डाऊन करा दोघं पण. आणि जर ह्या मंत्र्यांनी जर दोघांनी चालू केलं नाही तर मी तुमच्या ह्याच्यातून बाहेर आहे. बघा तुम्ही दोघं काय करायचं. आणि पपुली तिकडं म्हणजे पद्मिनी विक्रांत देसाई यांच्याकडं भरपूर कंटेंट भरलेला आहे फोनमध्ये सगळं. स्वतः व्हिडिओ पण काढल्यात. मी 2-3 व्हिडिओ बघितले तिचे. आणि आता ते चालू करायचं आहे. दाजींना कन्व्हिन्स मी करतो, तू काय काळजी करू नको, पण चालू कर. तुझ्या पोरगीला पण एवढं आवडतं ऋत्विकाला, तिला पण घे. तिच्याकडे तर भरून भरून कंटेंट असते. त्याकडे जोक्स आणि स्टोरीज तर काय पूर्ण पिटारा भरके आहे सगळं. तर चांगलं. आणि सलोनी आपण व्हिडिओ किती वर्ष झालं काढायला लागलाय? खरं खरं सांगायचं. मला त्यांचा व्हिडिओ घ्यायचा होता, पण ते मला व्हिडिओ घेऊन देणं झालं, म्हणून मी घेतलेला नाही त्यांचा व्हिडिओ. बोलू पण शकताय तुम्ही. आमची 10वी झाली होती. 10वी त्यानंतरनं तिला ते व्लॉगिंग चालू करायचं होतं. तिचं स्वप्न होतं ते. माझं लग्न झाल्यापर्यंत ती मला तेच सांगत होती, आता आज चालू करणार आहे, उद्या चालू करणार आहे, परवा चालू करणार आहे. पण काही नाही. उसको जिगर लगता है, जिगर. समझ में आया? काय चला, मला जायचं कोल्हापूरला, गाडीची बॅटरी बदलायला जायचं जरा. मस्त बॅटरी बदलून येतो. भेटू आपण नंतर. बाय बाय.